नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ। तर सकाळ सकाळी आताशी उठलोय आपण। आजचा आपला दुसरा दिवस आहे इथला आदिवासी एकता महासंमेलनाचा। तर चला तुम्हाला आजची गर्दी दाखवतो। कालची गर्दी तुम्हाला बघायला भेटलीच, तर आज पण तुम्हाला गर्दी दाखवतो मित्रांनो। आजचे कार्यक्रम पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटतील। त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला टिकटीवर जाऊन आपण गर्दी दाखवू। तर इथे रात्रभर प्रवास करून आपल्या देशभरातील आदिवासी समाज मित्रांनो इथे एक वटलाय मित्रांनो। बघा गर्दी पाहू शकता गाड्यांची, फक्त पार्किंगची जागा पाहू शकता तुम्ही मित्रांनो। भरपूर सारी जागा तिकडे गुजरातवरून येणाऱ्या लोकांची पार्किंग आहे, इकडे आपल्या पुणे मुंबईवरून येणारे, नाशिकवरून येणाऱ्या लोकांची पार्किंग आहे आणि सर्वच जागा पूर्ण भरलेली आहे मित्रांनो। खूप म्हणजे खूप मोठा असा हा एकता संमेलन झाले मित्र। बघा इकडे आपली गाडी आहे, आपण गाडीकडे जाऊयात आता। खूप छान असं नियोजन आहे। आपण इथे टेंट लावून झोपलो होतो मित्रांनो रात्री। काल दुसऱ्या जागी झोपलो होतो आणि आज दुसऱ्या जागी। तर या बघा संमेलनाला सुरुवात झाली मित्रांनो। गर्दी हळूहळू लोक आता फ्रेश होऊन आपल्या संमेलन कार्यक्रमाच्या दिशेने चालले ते बघा। आम्ही पण तिकडेच चाललोय आणि भरपूर सारी गर्दी आहे मित्रांनो। तुम्ही समोर पाहू शकता, आवाज येत असेल आपल्याला। आणि आपण पण हे कार्यक्रम बघण्यासाठी चाललेलो मित्रांनो। तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा। आपल्या चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा आपली आदिवासी संस्कृतीतली वारली चित्रकला इथं रेखाटलेली आहे एका झोपडीवरती, आणि झोपडी सुंदर अशी बनवलेली आहे। हे बघा आपले पारंपरिक वाद्य इथं ठेवलेले आहेत, उखळ आहे आणि कांडणी यंत्र आहे मित्रांनो, गलवरी लटकवलेली आहे। अनेक आपल्या ज्या पूर्वज आपले वापरायचे हे बघा वारली चित्रकला। इथे चूल आहे, चुलीवरती आपली भांडी आहेत, हे बघा मडकं आहे, सूप आहे, सुपामध्ये धान्य ठेवलेले। इथे टोपले आहेत, टोपल्यामध्ये आपली मोहवाची फुलं आहेत। अनेक आपल्याला कडधान्य इथे ठेवलेले आहेत, ज्या आदिवासी जीवनशैलीतली उपयोगी वस्तू आहेत। हे बघा इथे हे भोपळे आहेत, कुऱ्हाड, कोयता, पहार, या टोपल्या, खेकडी पकडायचं हे साचे आहे, आणि हे आहे मित्रांनो हे लावऱ्या पकडायचे साचे आहे। ते बघा अनेक खाद्य संस्कृती। हे बघा खेकडी पकडायचे, हे मासे पकडायचे आहेत, मळे म्हणतोय आम्ही त्याला। हे बघा मळे इथं अजून भरपूर सारे मळे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। बघा छोटे छोटे इथं कोथळी आहे, धान्य साठवून ठेवण्यासाठी हिचा उपयोग होतो। हे बघा, आणि हा इथं इरणा पण आहे। हे बघा कोथळीत असे धान्य ठेवले जातात। इथे पावरी आहे, तारपा, आणि इथे जात आहे। पूर्वीच्या काळी लोक आदिवासी संस्कृती जतन करून आपल्याला समजले पाहिजे पुढच्या पिढीला, त्यासाठी इथं ठेवलेले मित्र जात आहे। आणि हा इरणा आहे पानांपासून बनवलेला, आणि हे जात आहे, हे छोटं जातं, या टोपल्यात आपल्या। तर खूप सुंदर असं संस्कृतीचं दर्शन आपल्याला बघायला भेटते मित्रांनो। तर नक्की तुम्ही अशा कार्यक्रमाला भेट द्या मित्रांनो। बघा अनेक वस्तू इथं ठेवलेल्या आहेत विक्रीसाठी। आपल्या कल्चरल संस्कृतीमध्ये जव्हार आदिवासी संग्रहालय, तिनंच मला पारंपरिक वाद्य प्रदर्शन, इथं वाद्य प्रदर्शन ते अजून आलेले नाहीत, ते नंतर ठेवतील आणून, आपण लवकरच आलेलो आहे। हे बघा तर इथंच आपल्या आदिवासी बांधवांचं एक स्टॉल आहे बघा। मस्तपैकी इथे बांबूपासून टोपल्या बनवून राहिलेत आणि खूप सुंदर अशा टोपल्या हे बाबा आपले बनवून राहिलेत। हे बघा आपले मित्र ब्लॉगर पण इथे शूट करू राहिलेत। लाईव्ह दाखवतात ते कसे तयार करतात ते। तर अनेक आपल्याला आपल्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला या अशा महासंमेलनामधून घडत असते मित्रांनो। तर नक्की आपण भेट द्या। बघा आपल्या शेणाच्या गोवऱ्या कशा ठेवल्या जातात ते पण आपल्या येणाऱ्या पिढीला समजावं त्यासाठी इथं ठेवलेलं आहे। आणि इथं आपल्या जे बगीच्यामधला म्हणजे वाडगा बोलतो आपण, घरासमोरची परसबागमध्ये आपण जे लावतो ते इथं ठेवलेलं आहे। हे बघा एकदम छान पद्धतीने अशी झोपडी तयार करून ठेवलेली आहे। इथं फडकी, भोपळे, आपला कौदरीचा काला आहे, जंगली केळी, आपण ते व्हिडिओ आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवले मित्रांनो। अनेक प्रकारचे आपल्या कडधान्य इथे ठेवलेले आहेत, देशी बीज रखना, आपल्या परिसरातले
बीज असतील त्यांच्या माहिती असेल, अनेक कंदमुळे असतील त्यांची माहिती असेल, अनेक औषधी वनस्पती आपला आदिवासी समाज जपून ठेवतोय. जल जंगल जमीन राखण्याचं काम आपला आदिवासी समाज करतोय, त्याचीच माहिती इथे आपल्याला बघायला भेटली मित्रांनो. छान असा स्टॉल होता हा. हे सुंदर असं नियोजन. तर एकता महासंमेलनाच्या फायनली मित्रांनो रॅलीला सुरुवात झालेली. रॅली म्हणजे कशी असते मित्रांनो, तर ते तुम्हाला इथे व्हिडिओद्वारे पुढे बघायला भेटेल मित्रांनो. तर या प्रत्येक राज्याच्या आदिवासी जमाती ज्या आहेत ती आपली संस्कृतीचं दर्शन या रॅलीद्वारे आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो. पूर्ण भारत देशातील जेवढी काही आपली संस्कृती आहे, आदिवासी जमाती आहेत, त्या सर्वांचं पारंपरिक नृत्य असेल, परंपरा असतील, त्या परंपरा आपल्याला या रॅलीद्वारे बघायला भेटते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. तेव्हा भरपूर युवा आलेले आहेत. वाकीच्या द्या नाही ना दुसरे वाकी चल मग येतो ना, चल ना तुम्ही नाही आयला बरोबर. आज निघायचं. हा ही रॅली संपली होती म्हटलं, रॅली संपली होती. हां हां आता निघत असतं. हां रॅली किती वाजता निघत? आता निघली, चालू होईल 2 वाजेपर्यंत, संपली 1-1 वाजेपर्यंत. हां बरं आलो, चक्कर मारून निघालो. चालू घ्या.
बंद कर बंद। हम जिस मकसद के लिए यहाँ पहुंचे हैं वो सांस्कृतिक पारंपरिक रूप से हम सबको इंतजारी थी कि सांस्कृतिक और एकता महासम्मेलन की तो उद्घाटन जो होने जा रहा है आप सब राजस्थान के जनता से बता रहे युवा साथियों को जावा सिपाहियों को भारत से टीम की तरफ से 100 रुपया। आप लोग नींद सोने के लिए रसोड़े में मत घुसो, रसोड़े वालों को बिल्कुल डिस्टर्ब मत करो। मेरी आवाज सुन रहे आप लोग? Oh. पता है हमको, पता है और एक लेने का है ऐसा।
काजू बादाम होता है ना, राजमहल सारे ये ले लो ना, एक लगा लो उसको 20 रुपए का। है मेरे पास। है नहीं, खुला है नहीं मेरे पास। अपना ही भाई बोलिए का बेटे दादा जरा
आपका जैसे यूनाइटेड नेशन में होना चाहिए, क्योंकि भाजपा निरसन है भारत सरकार को भी मैं पत्र में निवेदन करना कम हो जाता है, इसलिए हम अपना भाई को थोड़ा कमजोर बनाता है, इसलिए एक परिषद और आपको कम्युनिटी मैं एक निवेदन करना चाहूंगा। इस सम्मेलन से जो डिक्लेरेशन आप बनाएंगे, जो रोड मैप बनाएंगे, वो रोड मैप आने वाले यूनाइटेड नेशन परमानेंट फोरम को जो वो पूरा राजस्थान है, महाराष्ट्र है, गुजरात है, ये सभी मध्य प्रदेश है, सभी मिलके एक अलग राज्य की मांग है। और यहाँ से जो खनिज निकलता है, बड़े बड़े ये जलाशय योजना है, डैम है,
उसी से लाखों करोड़ों कमाती है सरकार। तो वो हम अपने भील प्रदेश में इन्वेस्ट करके वही हमारा विकास करेंगे। भील प्रदेश में दूसरे समुदाय के लोग भी निवासरत हैं, तो अगर भील प्रदेश की मांग शासन हमारी पूरी कर देती है तो सभी लोग भाईचारे और समानता के साथ रह पाएंगे। हाँ, बिल्कुल रह पाएंगे। संविधान में दिए गए अधिकारों और जो आदिवासियों की हित है, मतलब उसका समन्वय बनाने के लिए आप लोग भील प्रदेश की मांग कर रहे हैं। बहुत बहुत धन्यवाद। क्या शुभ नाम क्या आपका? योगेश भाई। जय जोहार, जिंदाबाद। बरोबर नाही आले इकडे राम. तर एवढ्या मोठ्या महासंमेलनासाठी जेवणाची अशा पद्धतीने व्यवस्था होती मित्रांनो. इतके मोठे मोठे टोप ठेवले होते. अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. मोठ्या क्वांटिटीमध्ये काढलेला असेल. बघू शकता तुम्ही खूप तर सारे भरपूर सारे पातेले 15 ते 20 पातेले. एवढे सारे तांदूळ होते. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटले असेल. एवढी जेवायला एवढा सारा भात काढलेला आहे बघा. असे भाताचे 506 ढीग मोठे असे काढलेले आहेत मित्रांनो. आणि समोर जेवायला गर्दी पण तितकीच आहे आणि वाढायला माणसं पण तितकीच आहेत. तर अशा पद्धतीने जेवणाचं नियोजन होतं. खूप भारी नियोजन मित्रांनो धुळेकर साक्री तालुक्यामध्ये केलं होतं जे आदिवासी विकास परिषदेने. आणि त्याचा आपण आनंद घेतला. बघा जेवणाची क्वालिटी पण खूप छान होती. बघा भाजी होती, भात होता. अशा पद्धतीने आपला अशा पद्धतीने आपला आजचा कार्यक्रम संमेलनाचा कार्यक्रम संपलेला आहे. एक महासंमेलन आपण चालले 3 दिवस इथे मुक्कामी होतो. 2 दिवस मुक्कामी असं आजचा 3रा दिवस जायचा. अशा पद्धतीने होता मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला गर्दी लागत आपण किती मोठ्या गर्दीतून जाणार आहोत. त्यासारख्या गाड्या सगळ्या गाड्या होत्या मित्रांनो. 100 ते 200 एकर नुसतं पार्किंगचं जागा होती मित्रांनो. बघा भरपूर पुढे पण तितक्याच गाड्यात आणि मागं पण तितक्याच गाड्यात. जवळजवळ आपल्याला निघायला ट्रॉफिकमध्ये 1 तास निघाली मित्रांनो. भरपूर सारी गर्दी आणि भरपूर सारा देशातून आदिवासी समाज येथे ठेवला होता त्या आदिवासी एकता संमेलनासाठी. बघा आपल्या गाडीचा हा झेंडा. चला मित्रांनो आता गाड्या थोडी चालू व्हायला सुरुवात झालेली. बघा एवढी मागं रांग पार करून आपण पुढं आलेलो आहे. तर चालतं मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर चला यूट्यूब स्टार मित्रांनो आपले मित्र आदिवासी बाबू पण आपल्याला येथे या संमेलनामध्ये भेटले मित्रांनो. त्यांचं पण चॅनल आहे आदिवासी बाबू म्हणून. खूप सुंदर असं चॅनल आहे मित्रांनो. चालतं मित्रांनो त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात मित्रांनो. चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ मात्र आपले कंटिन्यू बघत चला मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय आदिवासी, जय जोहार.